विद्यार्थी मित्रो, रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीनं कला विभागात शिकणारे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, भविष्यात त्यांना नोकरीच्या विविध संधी प्राप्त व्हाव्यात, त्यासाठी संस्थेमार्फत कला शाखेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता सुधार विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कला शाखा गुणवत्ता विकास सुधार प्रकल्प उत्तर विभाग यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी विविध क्षेत्रात कशा प्रकारे उपलब्ध आहेत त्या अनुषंगानं माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थी विविध क्षेत्रात जाण्यासाठी जो कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत मी आज आपणाला आरोग्य विभागात उपलब्ध असणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या संधी आहेत त्या संधींविषयी माहिती सांगणार आहे। नमस्कार, मी प्राध्यापक काळंगे पंढरीनाथ, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, आरोग्य सेवक भरतीविषयी माहिती सांगत आहे। एकूणच या आरोग्य सेवक भरतीसाठी जी पात्रता आहे तशा जर आपण पाहिलं तर सायन्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बऱ्याच संधी उपलब्ध असतात। त्यांच्याच बरोबरीनं ज्या काही आरोग्य विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्या मी या ठिकाणी विशद करतो। साधारणपणे त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता 10वी 12वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती तीच आहे, परंतु वयोमर्यादेमध्ये त्यांना 5 वर्षाची शिथिलता असते। तर जे राखीव आहेत या राखीव वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 43 वर्ष आणि जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ती पात्रता वयोमर्यादा आहे 18 वर्ष ते 38 वर्ष। आता ही जी पदं आहेत ही पदं आहेत गट ड मधील, कारण 10वी आणि 12वीच्या पात्रतेवर ही पदे असल्या कारणानं ती ड गटातील आहेत। त्यामध्ये एक आहे या आरोग्य क्षेत्रात असणारे शिपाई आणि कक्षसेवक। आता शिपाई आणि कक्षसेवक या पदामध्ये अनेक पदं समाविष्ट आहेत, म्हणजे परिचारिका, त्यात स्त्री असेल पुरुष असेल, तर अशी बरीचशी पदं यामध्ये आहेत। त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणून कर्मचारी नेमले जातात। आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या गावांमधून जे काही रोगराई पसरू नये म्हणून फवारणी वगैरे केली जाते, तर असे जे फवारणी कर्मचारी वगैरे असतात ते या नियमित क्षेत्र कर्मचारीमध्ये येतात। त्याचबरोबर नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणून इतरही काही पदं आहेत, त्या पदांसाठीही आपण अर्ज करू शकतो आणि त्या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। त्याचबरोबर आरोग्य विभागात जे काही अकुशल कारागीर घेतले जातात, या अकुशल कारागिरामध्ये काही परिवहन विभागात म्हणजे वाहतूक विभागात लागणारे कर्मचारी असतात। त्याचबरोबर इतरही अनेक अकुशल कारागीर म्हणून या ठिकाणी नेमणूक केली जाते। त्यामध्ये HEMR अंतर्गत असणारी जी पदं आहेत या पदांचा समावेश होतो। तर ही आहेत कला विभागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारी आरोग्य क्षेत्रातील पदं। आता ही जी पदं आहेत या पदांसाठी जेव्हा परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाविषयी आपण बोलूया। एकूणच याच्यामध्ये मराठीच्या अनुषंगानं काही प्रश्न विचारले जातात, त्याची काठिण्य पातळी अर्थातच ही पदं 10वी आणि 12वीवर असल्या कारणानं त्याला अनुसरून त्याची काठिण्य पातळी असते। त्यानंतर इंग्रजीलाही तसंच असतं, 10वीच्या बेसवर किंवा 12वीच्या बेसवर जो अभ्यासक्रम झालेला असतो त्यामध्ये आपण जी इंग्रजी शिकलो त्या इंग्रजीच्या आधारावर काठिण्य पातळी निश्चित करून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे।
त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजे आपलं जे काही जनरल नॉलेज आहे, आपल्याला आजूबाजूचा परिसराची इतर बाबींची किती माहिती आहे आणि त्याचप्रमाणे ज्या काही चालू घडामोडी घडत असतात या चालू घडामोडीविषयी आपणाला माहिती आवश्यक असते, त्याचाही समावेश अभ्यासक्रमामध्ये असतो. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित, आपण जे 10वी पर्यंत अंकगणित शिकलो ते अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या जे विविध चाचण्या असतात त्या चाचण्याच्या अनुषंगानं आपल्याला प्रश्न त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले असतात. आणि याशिवाय ते असतात काही तांत्रिक प्रश्न. या आधारावर म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि तांत्रिक प्रश्न यावर हा अभ्यासक्रम आधारित असलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर मराठीमध्ये नेमकं काय असतं त्याच्या अनुषंगानं म्हणजे या प्रत्येक घटकाच्या अनुषंगानं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं किंवा कोणत्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश असतो तो जर आपण पाहायला गेलो तर त्यामध्ये एक असतं मराठीमध्ये असणारं व्याकरण, जे आपण 10वी पर्यंत व्याकरण शिकलो त्या व्याकरणाचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असतो आणि त्याच्या आधारावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भाग येतो तो शब्दसंग्रहाचा. आपल्याला मराठीमध्ये असणारे जे शब्दसंग्रह आहेत ते माहीत असावे लागतात. विविध प्रकारचे जे वाक्यप्रचार आहेत या वाक्यप्रचारांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वेगवेगळे जे प्रयोग आहेत म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग वगैरे आपण जे 10वी पर्यंत शिकलो त्या प्रयोगांचाही यामध्ये समावेश असतो. ज्या मराठीमध्ये असणाऱ्या म्हणी आहेत त्या म्हणी आणि त्या म्हणींचा अर्थ याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. याशिवाय व्याकरणाच्या अनुषंगाने इतर जे काही व्याकरणाचे घटक आहेत या घटकांवरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे ढोबळमानानं हा मराठीचा अभ्यासक्रम अशा प्रकारचा असतो आणि या अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा विषय येतो इंग्रजी. इंग्रजीचंही आपण पाहिलं की काठिण्य पातळी ही 10वी पर्यंतची असते आणि त्याच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आपणाला यामध्ये जी जनरल व्होकॅब्युलरी आहे त्याच्यावर प्रश्न असतात. त्याचबरोबर सेंटेन्स अँड स्ट्रक्चर याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. इंग्रजीचं असणारं जे वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर आहे या ग्रामरवर त्यामध्ये प्रश्न असतात. आयडॉम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि कॉम्प्रिहेन्शन इत्यादी प्रकारचे आपल्याला इंग्रजीच्या अनुषंगाने म्हणजे जवळपास आपण जर तुलना केली तर मराठी आणि इंग्रजीचं सिलेबस जवळपास सारखा आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला या सेवक भरती पदामध्ये किंवा आपली जी विविध पदं आहेत त्या पदाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश असतो. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातील वेगवेगळे समाजसुधारक, ग्राम प्रशासन म्हणजे गाव पातळीवरचं प्रशासन, जिल्हा पातळीवरचं प्रशासन, राज्य शासनाचं प्रशासन, त्याची रचना काय असते, ते कशा पद्धतीनं कार्य करतं याच्या अनुषंगानं अभ्यासक्रमामध्ये समावेश असतो. शिवाय ज्या चालू घडामोडी आहेत म्हणजे ज्याला आपण करंट इव्हेंट म्हणतो, हे करंट इव्हेंट किंवा चालू घडामोडीवर आधारित हा अभ्यासक्रम असतो आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो परीक्षेच्या अनुषंगानं, तो आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. यामध्ये सामान्य बुद्धिमापन आणि आकलन यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर्कावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. अंकगणितावर आधारित ज्याला आपण साधं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अंकगणित म्हणतो याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जे आपण तांत्रिक विषय म्हटलं होतं या तांत्रिक विषयामध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश होतो त्या घटकांचा आपण या ठिकाणी विचार करू. या तांत्रिक घटकामध्ये जे मुद्दे येतात ते येतात आपत्ती व्यवस्थापन.
आता आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती दोन प्रकारच्या, एक काही आपत्ती या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांचा समावेश होतो, तर काही आपत्ती या मानवनिर्मित आपत्ती असतात आणि या आपत्तीच्या अनुषंगानं त्याचं व्यवस्थापन कसं करावं यावर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये प्रश्न विचारले जातात. जसं आपत्ती व्यवस्थापन तसंच पर्यावरण व्यवस्थापनाच्या अनुषंगानंही आपल्याला यामध्ये प्रश्न असतात. सूक्ष्म जीवशास्त्र, प्राण्यांचं वर्गीकरण, आनुवंशिकता आणि उत्क्रांतीच्या अनुषंगानं आपल्याला प्रश्न विचारले जातात. याशिवाय पेशीविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यावर आधारित हा अभ्यासक्रम असतो. सजीव जीवन प्रक्रिया भाग 1 आणि सजीव जीवन प्रक्रिया भाग 2 असे 2 टप्पे यामध्ये आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण शक्ती, या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अनुषंगाने त्याचे असणारे नियम, त्याचा असणारा अर्थ यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता याबरोबरच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, विद्युत धारेचे परिणाम, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे, भिंगे म्हणजे आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, त्याचा असणारा उपयोग, देशात घडून आलेल्या विविध प्रकारच्या अवकाश मोहिमा याच्या अनुषंगानं आपणाला प्रश्न असतात. आणि काही प्रश्न म्हणजे आपण जर त्याचा बारकाईनं अभ्यास करायला गेलो तर ज्या जुन्या प्रश्नपत्रिका असतात, या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे विचारलेले तांत्रिक प्रश्न आहेत, त्या तांत्रिक प्रश्नाच्या आधारावर आपणाला या प्रश्नाचं स्वरूप समजावून घेता येतं. एकूणच हे झाला अभ्यासक्रम, की साधारणपणे या परीक्षांना, भरती परीक्षेला जात असताना किंवा आरोग्य सेवकामध्ये ॲप्लिकेशन करत असताना जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम कसा असतो त्याचे 4 टप्पे आपण साधारणपणे ढोबळमानाने पाहिले. त्यामध्ये मराठीचा भाग असतो, त्यामध्ये इंग्रजीचा भाग असतो, त्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, अंकगणित आहे आणि तांत्रिक प्रश्न. या आधारावर हा अभ्यासक्रम आधारलेला आहे. त्या आधारावर प्रश्नपत्रिका ही तयार केली जाते. मग आता ह्याचे आरोग्य सेवक म्हणून नेमणूक होते. हे नेमणूक होत असताना त्याच्या ज्या परीक्षा होतात, त्या परीक्षा झाल्यानंतर, आपली नेमणूक झाल्यानंतर साधारणपणे आपल्याला पगार या ठिकाणी किती मिळू शकतो, कसा मिळू शकतो, तर जेव्हा आपण शासकीय सेवेत जातो, शासन आरोग्य सेवक कर्मचारी म्हणून आपण रुजू होतो, साधारणपणे या ठिकाणी विविध पदाच्या विविध त्याचं स्केल ठरलेलं असतं. त्या अनुषंगानं जवळपास 25,500 रुपयापासून ते हायेस्ट 81,100 रुपयादरम्यान यामध्ये आपल्याला वेतन मिळू शकतं. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे महागाई भत्ते असतात, घर भाडे भत्ता असतो, वाहतूक भत्ता असतो, असे भत्तेही शासनाकडून दिले जातात. हे झालं शासकीय पातळीवर. पण या व्यतिरिक्त आपल्याला खाजगी ठिकाणीही आरोग्य सेवक म्हणून काम करता येतं. आता अभ्यासक्रम त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर जी आपल्याला प्रश्नपत्रिका येते, आरोग्य सेवक म्हणून फॉर्म भरल्यानंतर आपण जी परीक्षा देणार नेमणुकीसाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी, त्या परीक्षेमध्ये आपल्याला साधारणपणे विचारले जाणारे प्रश्न, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आपण पाहायला गेलो तर ते स्वरूप आपल्याला साधारणपणे पुढील प्रमाणे दिसतं. यामध्ये एक मराठी विषयाचे प्रश्न आपल्याला असतात. त्यामध्ये 15 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्या प्रश्नांना 30 गुण असतात. आता मराठीचे हे जे 15 प्रश्न असतात, हे 15 प्रश्न मग आपण अभ्यासक्रमात पाहिलं की त्यात व्याकरण आहे, व्याकरणानंतर त्यात म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, विविध प्रकारचे प्रयोग आहेत. या सगळ्यांवर आधारित आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी असतो. असे 30 गुणाचे प्रश्न आपल्याला मराठी विषयावर असतात. इंग्रजी विषयाचंही तसंच आहे. त्यातलं ग्रामर असेल, सेंटेन्स असतील, इतर ग्रामर असेल, यावर आधारित आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न असतात आणि हे 15 प्रश्न 30 मार्कासाठी असतात. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न विचारले जातात. त्या 15 प्रश्नांना अर्थातच 30 मार्क असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात.
त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताला 15 प्रश्न विचारले जातात, त्यालाही 30 गुण असतात. आणि जो तांत्रिक विषय आहे त्या तांत्रिक विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक मुद्द्यांचा समावेश होतो. या तांत्रिक विषयात अनेक मुद्द्यांवर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जातात आणि हे 40 प्रश्न 80 मार्कासाठी असतात. म्हणजे एकूणच प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली तर एकूण प्रश्नपत्रिका ही 100 मार्कांची असते आणि या 100 प्रश्नांची असते आणि 100 प्रश्नांना 200 गुण असतात आणि या 200 गुणावर एकत्र होऊन आपण त्या भरतीचं रिझल्ट नंतर निकालानंतर मेरिट लागत असतं आणि त्याला अनुसरून आपलं सिलेक्शन होत असतं.